कॉल शॉर्ट केलेला आहे. मार्केट जे आहे ते 9 EMA च्या खाली ओपन झालेलं आहे, पण हे मार्केट जे आहे ते कंटिन्युअस साईडवेज झालेलं आहे इथून, आणि साईडवेज जोर आहे हा वाला. त्यामुळे मुवमेंटच नाही आहे कुठल्या साईडला. वन इस टू टू च्या हिशोबाने आपण टार्गेट स्टॉप लॉस लावलेला आहे. जे येईल ते येईल आणि आपण डे क्लोज करू. जवळपास 750 रुपयाची रिस्क आहे या ट्रेड मध्ये, आणि 1,500 टार्गेट आहे. ऑलरेडी आपल्याला ट्रेड केलेला मॉर्निंग मध्ये, ज्याच्यात आपला 236 म्हणजे 250 रुपयाच्या आसपास लॉस झाला होता. सो ओव्हरऑल जर प्रॉफिट झाला तर 1,500 होईल, आणि जर लॉस झाला तर 1000 रुपयाचा होईल. याच्यापैकी एक होईल, 1,500 किंवा 1000 रुपये येतील आपल्याला. हे जर असंच कन्सिडर करत राहिलं इथं अजून भरपूर वेळ, कुठल्या साईडलाही मूव न घेता, तर मग मात्र डिके येईल. 1 तासानं जसं एक मुवमेंट असते खालच्या साईडला प्रीमियम मारता, ते होईल. सध्या हे झोन मध्ये गेलेलं आहे का? स्पॉट हालत नाही, मग पेमेंट डिके झालेला आहे. टार्गेट वाढवून आपण पर्यंत करू शकतो, पण नाही, रिस्क नाही घ्यायची जास्त. टार्गेट काढतोय ट्रेड मध्ये.
तो बुक केलेला आहे.